नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावानं बहिणीनो. का शेंगदाणा भाजून बारीक करून आणलं. आता काय झालं, सकाळी तर तुम्ही बघितलं नुसता भातच परातला होता आणि मग तेच नाश्ता केला दुपारी. आता काय झालं, पोरण लागलं बुखार. म्हणलं काहीतरी बेत बनवू. काय त्या दळणाला लई टाइम लागला भावानं. आधार पडला तरी दळण नीट करत होत आजी. आणि मग ते आलो, दळण टाकून आलो. म्हणलं उद्या सकाळ दळण मिळेल म्हणूनच गडबड केली ना मग जरा मी दळणाची. नाही तर मग आपण लवकरच सुरुवात केली असती बेताला. तरी बी काय एवढा म्हणजे आता टाइम नाही झालेला. कोथमीर बारीक करून घेतली. कढीपत्ता बी आणलाय बर का. तुळसक तांब्या कुठे गेला, तांब्या वरची काय मला गरलाच घेतला तांब्या. म्हटलं मस्त बाई असा बेत बनवू. आता काय बाजरीच्या भाकरी बी आपल्याला लय आवडतात. शेवण्याला, अपोरवाला, मला म्हणजे आपल्या अख्ख्या घरदारालाच आवडतात. असं काय त्याला काय म्हणलं, आपल्या 2-4 भाकरी करू. तो आम्हाला 1 आणि आम्हाला 2-3. काय ते दिवशी तुमच्या पुनमताईने वाटाण्याचं कालवण केलं होतं ना. आणि मग गादीने त्या दिवशी बघितलं कशी करीत होती, काय करत होती. मग लक्ष दिलं जरा. म्हणलं चला त्या पद्धतीने आपण करून बघणार. जमलं तर जमलं दाजीला. आता तुमच्या पुनमताईने बरेच वाढवा जरा परतून घेतलं तर फुटूस तोवर जरा. मग त्याला म्हणलं दाजी प्रयत्न करणार. मग काय मग पण मी आता म्हणलं कालवून टाकायचं वाटाण्याचं म्हणल्यानंतर मग सगळं शेंगदाणा भाजून आणलं. परत कढीपत्ता, कोथिंबीर, अगं कांदा बी कापून घेतलाय. तसं काय नाही. मला बी लई भूक लागली भावानं बहिणी. त्यात काय झालंय, जरा अंधारात दिसतोय बरं का इकडं. आता संध्याकाळचं बल कुठं आपलं त्याकडे आहे ना, तिकडे बल
पाहिला आपला बैल हिथं होता ना, त्याच्यामुळे दिसायचं क्लिअर. पण आता जरा अंधारात जरा अंधारच दिसतंय जरा थोडं. काय करतो, एका कडेला कालवून टाकतो आणि एका कडेला 2-4 भाकरी करू. सणा 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 लागलं फुटाय, लागलं फुटाय. फुटतंय फुटतंय. थोडं उचक तडतड वाजा लागला ना मग फुटलं म्हणायचं. मग चला कांदा टाकू त्याच्यात, म्हणजे त्याच्याबरोबर कांदा बी भाजून थोडा. कोथमीर मागून टाकू, आधी कढीपत्ता टाकू. काय कोथमीर मिक्स झाला का काय कढीपत्ता. मिठाचं पिठाचं सगळं जवळ घेतो बाबांना म्हणजे ना, म्हणजे काय होईल इकडे मसाल्याचं म्हणजे आपल्याला पटापट टाकता येईल ना, आहे का नाही. काय करतो असं जरा जवळून दाखवतो भावांना बहिणी ना, म्हणजे काय हुकलं चुकलं तर सांगा मला. आता कांदा बी भाजत आलाय मस्त पैकी. आता काय करू, तेल टाकू आपण जरा.
जरा हळद टाकू. मिरची, जरा मीठ, कोथमीर वरून टाकू आपण आता बरं का. अजून शेंगदाणा राहिलं भावानं बनवून टाकायचं त्याच्यात. आता काय मी लय करीत नाही बरं का भावानं बहिण, मापात आपलं करतो. अजून एक तरी गेलाच टाकतो पाणी, म्हणजे काय होईल शिजायला आणि याला त्याला टाइम लागेल ना जरा. तर काय बहिणीनं चुकलं तर नक्कीच सांगा बरं का दाजीला. आता तुमची पुनम ताई बी नाही इथं सांगायला मला. आता सगळं जेवढं आपलं होतं तसं आपण टाकलं याच्यात. म्हणजे कांदा टाकलाय, परत कोथिंबीर टाकली, आपली कढीपत्ता टाकलेला आहे, आणि बाकीचं तर मटेरियल तर आपण टाकतो त्या पद्धतीने टाकलंय सगळं ओके मध्ये. चला भावानं बहीण हो का, बली इकडे लावला बरं का. दिसनाच काय मगाशी, अजिबात दिसना, मलाच काय दिसना इथं काय. म्हणून काय केलं, त्याचा बैल काढला आणि इकडे लावला. काय होतं संध्याकाळी दिसतच नाही अजिबात. तर चला आता काय करतो, 2-3 भाकरी करतो आपल्या 200. कालवण पलीकडं उचलून ठेवतो ना. ही बी सांडस होती लवंड, त्याच्यामुळे हळूच मांडावं लागेल. टोपलं आता जरा उजेड दिसतोय बारीक पैकी. आपल्याला भाकरी आहेत ना, जमतात का सांगा भावाना. कोणत्या डब्यात चालू नाही का. त्याची बाजरी दळून आणलेलं तसंच आहे. आता हे तर आपण जरा थोडं मीठ टाकणार, जरा मीठ टाकलं ना जरा
बाजरीच्या भाकरी भारी लागतात खायला, मिठाच्या. आणि कोरड्या म्हणून तरी माणूस खात येईल. कोथमीर पडली काय झालं? बरेच दिवस झाला बाजरीची भाकरी केलेली ना दाजीने. आता आपल्याला काय लय मोठा भाकरी नाही जमत, आपल्या नाजूक भाकरी जमतात. आपलं कालवण होस तर इकडं भाकरी होत्या ना. पिठाला चांगलं मळू घ्यावं लागतं, तेव्हा बाजरीची भाकर एकदम भारी येते. आता मी पीठ ज्यादा मिळलंय बरं का, म्हणजे आपण काही एवढं घेणार नाही. तरी बी थोडी याची मोठी भाकर होणारच आहे. आता बराच दिवस झाला भाकरी केलेली ना. जमली का भाकर सांगा नीटनटकी दाजीला. जमतंय का भावानं बोली ना भाकर आपल्याला.
लय मोठ्या भाकरी नाही जमत आपल्याला, बारीक. आता काय ह्याच्या आपलं गॅसवर लय पापड येत नाही भाकरीला, तिला चुलीव भाकरीला पापड येतो. जमले की नाही भावानं बहिणीनं भाकर नक्कीच सांगा कमेंट करून दाजीला. चला बाय बाय, मग भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.